गुड मॉर्निंग मित्रांनो. तर जवळजवळ 6 महिन्यानंतर परत एकदा व्हिडिओ बनवतोय. तर तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी मला बघितलं असेल, नसेल बघितलं तरी ठीक आहे, ती पास्ट जर्नी होती, आता ती विसरून जा. सो हा नवीन चॅनल ज्याचं नाव रिव्होएक्स आहे. पुढं तर माझं नाव मंगेश. रिव्होएक्स म्हणजे रिव्हॉल्युशन. कशाबद्दलची तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगेन. सो बेसिकली जसं मी तुम्हाला बोललो की तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला बघितलं असेल. सो ते एका दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती, आता त्याचं मला नाव घ्यायचं नाहीये तुमच्यासमोर, बट तो एक प्लॅटफॉर्म होता जो बिल्ड केला आणि आता परत एकदा ग्राउंड लेवलला आहे. तर बेसिकली मी एक फुल टाइम ट्रेडर होतो. आता मी जॉब करतोय. तर ही कंडिशन कशी आली, म्हणजे 15 लाख कॅपिटल पासून आता परत एकदा जॉब. फुल टाइम ट्रेडिंग करण्याचा डिसिजन एक रॅन्डम डिसिजन नव्हता. बऱ्याच साऱ्या गोष्टी विचार केला, म्हणजे आधी पण जॉब मी करत होतो. त्यानंतर असं असं करायचं, असं असं झालं, एवढे पैसे येतात आहे, तर आता फुल टाइम ट्रेडिंग करूया. सो फुल टाइम ट्रेडिंग चालू केली, 3 वर्ष केली. बट त्यानंतर अशा काही गोष्टी झाल्या की जिथून आता परत एकदा ग्राउंड लेवलला, की आता कॅपिटल आपल्याकडे काहीच नाहीये. सो आता काय करायचं. आता या गोष्टीची म्हणजे एका प्राईम लेवलला ज्यावेळेस माणूस असतो, त्यानंतर जो परत ग्राउंड लेवल येतो त्यावेळेस ते म्हणजे माइंडसेट कसं चेंज होतं. आता आपण काय एलन मस्क नाहीये की तेच माइंडसेट तेच करायचं. आपण ग्रो होतोय सध्या. म्हणजे बेसिकली, आणि अजून एक दुसरी गोष्ट म्हणजे मी आणि माझा मित्र मिळून एक प्रोडक्ट डिझाईन करतोय आम्ही, जे की आम्हाला मार्केटमध्ये आणायचं आहे. तर त्या गोष्टीमध्ये काय काय चॅलेंजेस येतात. आता माझा मित्र एक तो डिझायनिंगचा पूर्ण तो काम करतोय, म्हणजे हार्डवेअर मधले चॅलेंजेस असतील, सॉफ्टवेअर मधले चॅलेंजेस असतील. तर या सगळ्या गोष्टी मला हळूहळू या चॅनलमध्ये म्हणजे लोकेट करायच्यात, की कसं हे चॅलेंजेस येतात, कसं त्याला डील करायचं असतं. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस आपलं प्रोडक्ट आहे आपण लॉन्च करतो त्यावेळेस काय प्रॉब्लेम येतात, पर्सनॅलिटीमध्ये काय चेंजेस होतात, आणि ऑब्व्हियसली चेंजेस होतात. ज्यावेळेस तुम्ही एखादं मोठं काम करत असताना त्यावेळेस तुमचं जी वागणूक असते ना ती पण तशी होत जाते. आता मी बऱ्याच साऱ्या रॅन्डम गोष्टी बोलतो इकडे तिकडे, बिकॉज जसं तुम्हाला सांगितलं 6 महिन्यानंतर व्हिडिओ बनवतोय. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मला सांगायचं की मी कोण आहे. तर माझं नाव मंगेश आहे. जसं तुम्हाला मी बोललो, आधी तुम्ही मला बघितलं असेल बट डिफरंट प्लॅटफॉर्मवरती. बट आता एका डिफरंट प्लॅटफॉर्मवरती बघताय. जे लाईफ लेसन म्हणजे जी माझी जर्नी आहे लाईफमध्ये, बरे ती प्राईम पासून ग्राउंड लेवलला असेल किंवा आता इथून पुढे परत एकदा प्राईम लेवलला असेल, त्या गोष्टी सगळ्या मला लोकेट करायच्या. त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवतोय. आणि मला माहिती आहे की माझ्यासारखे बरेच लोक असतील. बेसिकली काय होतं, माइंडसेट खूप महत्वाचं आहे. म्हणजे एक साधं उदाहरण घेतो. जर आपल्याला जिमला जायचं असेल 5 वाजता, एकटा जर असेल ना तर जाणं खूप अवघड आहे, खूप डिफिकल्ट. जे एकदम स्ट्रॉंग माइंडसेट ते लगेच 5ला उठून लगेच जातात थोडे दिवस. बट एका सर्टन लेवलला गेल्यानंतर 5 वाजले, अलार्म वाजला, बंद केला, 5:30 झाले, परत बंद केला, 6-7 वाजले, मग आपण जातो. बट त्याच जागी जर 5ला जर कुठल्या मित्राने फोन केला, अरे लवकर ये, 10 मिनिटं मी घराच्या बाहेर आलो, तर आपण लगेच जातो. कारण ब्रेन त्याच सिच्युएशन मध्ये काम करतो. मेक ऑर ब्रेक, म्हणजे एकदम गळ्यापर्यंत आलं ना की लगेच ब्रेन काम करतो की अरे चल आता जायचंय, कारण मित्र बाहेर थांबलाय. नाही गेलं तर मग त्याला काय वाटेल. आपण असं पण सांगू शकत नाही की नाही येत जा, 1-2 दिवस सांगू शकतो पण रोज सांगू शकत नाही. त्यामुळं एक अशा काही काही गोष्टी असतात ना जिथं आपल्याला कोणाची तरी गरज असते, आणि जर सपोर्ट असेल तर आपण पुढे जाऊ शकतो. तर अशाच गोष्टी माझ्या पास्टमध्ये पण झाल्यात. सध्या आपण त्याच्यातून मी बरेच साऱ्या गोष्टी शिकल्यात, आणि माझे बरेच सारे मित्रांनी मला सांगितलं होतं की ह्या गोष्टी लक्षात ठेव, बट मी ते ठेवले नव्हते त्यावेळेस, बट आता इथून पुढे ठेवेल. सो ही पूर्ण जर्नी होती, आणि इथून पुढची वेगळी जर्नी असणार आहे. सो त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. या चॅनलवरती तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला भेटतील. बऱ्याच साऱ्या गोष्टी असतील, मला माहित नाही काय काय गोष्टी असतील, बट जसे जसे मला असं वाटतं की हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, तो टॉपिक त्यावरती कॉन्टेंट आपण करू. कॉन्टेंट ॲज सच असा काही कॉन्टेंट नाही, बट अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला युजफुल असतील डे टू डे लाईफमध्ये, की तुम्हाला असं वाटेल की अरे हा बरं झालं हे सांगितलं, नाही तर मी हे असं करायचं होती, त्यावाल्या गोष्टी. ठीक आहे. सो त्यावाल्या गोष्टी आपण या चॅनलवरती डिस्कस करूया. आणि आय थिंक उद्यापासून आपण चालू करूया, मोस्ट प्रोबेबली उद्यापासूनच, बिकॉज आता सकाळच्या बघा 5:20 झाल्यात, आणि आता मी कंटेंट क्रिएट, म्हणजे कंटेंट नाही म्हणता येणार, एक व्हिडिओ बनवतोय. कारण मला असं वाटतं की आता ती मोटिवेशनची गरज नाही, चला कुणीतरी फोन केला आणि चला व्हिडिओ बनवू, तसं नाहीये. आता मला स्वतःला करायचं, त्यामुळे मी हा व्हिडिओ क्रिएट करतोय. ठीक आहे. सो त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. नसेल केलं तरी तुम्हाला आज न उद्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करावंच लागणार आहे, कारण तुम्हाला याची गरज आहे. ठीक आहे. सो इथून पुढे उद्यापासून आपण एका नवीन जर्नीला सुरुवात करतोय. सो सोबत राहा.